आवडी चॅनेलवर सर्वांना नमस्कार. आजचा विषय आहे शेतकऱ्याच्या मालाचा लिलावा. थोडक्यात शेतकऱ्याचाच लिलावा सुरू असल्यासारखं दिसून येते. पहा, या चौफुला क्षेत्रामध्ये ऊस, पुन्हा बांबू, आलं आणि मिरची हे 4 पिकं आपण यामध्ये केलेले आहेत. आता ही चारही पिकं चांगल्या प्रकारे फोफावत आहेत आणि त्यांना पीक देखील चांगले यायला लागलेलं आहे. औषधं, लागवडी, फवारणी आणि आता ही जी आपला जो महिला वर्ग दिसतो ही तिसरी आपली काय आहे या आवडी शिवाराची भांगलन सुरू आहे. जवळजवळ 3 भांगलणीला लाख रुपये खर्च या शेतकऱ्याला आलेला आहे. ठीक आहे, खर्च हा येणारच आहे, तो कुठे जाणार नाही, चुकणार नाही. आणि दुसरं म्हणजे या मिरचीच्या अनुषंगानं पहा, मिरचीच्या अनुषंगानं मला शुक्रवारी लिलाव्याच्या ठिकाणी आष्टा मार्केट बाजार समितीचा जो ठिकाण आहे त्या ठिकाणी मला माझ्या थोड्या मिरच्या घेऊन जावं लागलं. आणि तिथं बघितलं तर काय एक प्रकारची झोंबडच, येणारे बी तितकेच, गाड्या येणारे बी तितकेच. आणि तिथं जो मेन मालक आहेत, त्याला दलाल म्हणतो, ते आपलं या गाठोडं उचलतात 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये ठेवतात खाली. म्हणजे अशा प्रकारे शेतकऱ्याला जादा दर द्यायचा नाही तो भाग वेगळाच. फक्त ते शेतकऱ्याला वाटलं पाहिजे इतका माल दर खाली आलेला आहे. बिचारा काय करते, पुन्हा तर तिथनं नेत नाही, कारण वाहतुकीकडून तो शेतकरी अडचणीत येतो आणि कमी दरानं तो काय करतो, आपलं माल खरेदी करतो आणि पावती देताना त्याच्यामध्ये तोलाई, हमाली आणि काय वजनाचं काटा बिटा सगळं काहीतरी असं कट करून त्यातलं निम्म्याला जास्त जे पैसे आहेत तो शेतकरी काढून घेत असतो. डोळ्यात पाणी आलं. ही जर माझ्यासारख्याची जर अवस्था असेल तर बाकीच्यांची काय, ज्याचा जास्त जमीन आहे, ज्याचं जास्त उत्पन्न आहे आणि त्याला जर का असं 20 रुपयानं 10 रुपयानं जर लिलावा करून जर का हे शेतकऱ्याचं माल घेत असतील तर शेतकऱ्यांना आता काय करावं हाच त्याला प्रश्न पडलेला आहे. करावं तर दलालाकडून मार मिळतो, न करावं तर जी काय आशा असती ती बी निघून जाते. आणि आजकाल मग लोक या शेतीचं प्लॉट पाडण्याच्या नादाला लागून एकदा विकून आपले 4 पैसे येतील ते खात बसतात आणि रोज रोजगाराला जातात. कारण रोजगाराचे बी दर आता भडकलेले, काय सांगण्याची सोयच राहिलेली नाही, शेती करण्याची सोय राहिलेली नाही. आणि एकीकडून कंपन्या, लागवडी ह्याचं तर काही बोलूच नका, छापील दर. काय ह्या 10 वर्षामध्ये जर बघितलं तर चौपटीनं दर वाढलेले आहेत. तर हे या महागाईमुळं शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेला आहे. तर हे आहे चौफुला क्षेत्र. आता या महिलांना चहा दिला, कारण गारठा आहे. वर पाहिलं तर तुम्हाला पावसाचे ढग दिसतील, सारखी रिमझिम सुरू आहे. थोडीफार विश्रांती, थोडाफार उबदारपणा देण्यासाठी चहा घेऊन आलो. आता चहा पिऊन हे आता कामाला बसलेले आहेत. तिसरी भांगलन, काही खरं नाही, कसं काय जगायचं आणि कसं करायची शेती हे अवघड झालेलं आहे. माझ्यासारख्याला जर का असं असेल तर बाकी ज्याला कशाचाच आधार नाही अशा शेतकऱ्याने काय केलं पाहिजे. आणि ते करतात ते बरोबरच दिसतंय मला. मी काय तसं करणार नाही आणि तसं कुणी करूही नाही. ठीक आहे, रोजगाराला जायचं, रोजगाराला आपल्याकडे डिमांड आहे. तर हे अशा प्रकारे प्रत्येक बाबतीत लिलावा सुरू आहे, कमिशन सुरू आहे, टक्केवारी सुरू आहे. त्यामुळं सगळं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे आणि सगळं घातपाताचे प्रकार या आजच्या युगामध्ये, ह्या कलियुगामध्ये दिसून येत आहेत. तर हा लिलावा म्हणजे एक प्रकारचं शेतकऱ्याचं मरण दिसून येतं. नाराज होऊन पावती घेऊन जे काही देईल ते हातात घेऊन आलो. वाटलं हे पिकाचा भाजीपाल्याचा वगैरे लिलावा नाही, हा शेतकऱ्याचाच लिलावा आहे. 5 रुपयेपासून त्याच्या मालाची किंमत करतात. वाटायला पाहिजे, पण वाटण्यासारखं काही नाही. जे ते आपलं तुंबडं भरण्याच्या नादात आहे. ओके, हे आहे आपली केळी. ह्या केळीमध्ये 3 वेळा आपण लागण केलेली आहे, पण काही वेळा उन्हामुळं, कडक उन्हामुळं, पुन्हा हवामान बदललं, पावसामुळं अशा प्रकारे ही केळी दाटी मोठी झालेली आहे. हे आहे खोडवा. तर ह्या खोडव्याचं ह्याच्यावर करपा पडला.
डॉक्टरनी सांगितलं की अशा असं करप्याची पानं कापा, पिलं कापा आणि आळवणी घ्या. त्याप्रमाणे विनायकची टीम या ठिकाणी आलेली आहे. तर पहा, ही आहे आजकालच्या शेतकऱ्याची अवस्था. बांगल्यानीकडून पडना, परवडना आणि ते काय म्हणतात की नाही, भीक नको पण कुत्रं आवर, अशा पद्धतीनं या शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे. ठीक आहे, बघूया. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.